वारंवार पोलीस स्टेशन आणि वरिष्ठांना मागणी केलेली आहे की आपला गंगानगर भाग हा एक प्रकारचा सेन्सिटिव्ह भाग झालाय. आम्हाला जी पोलीस चौकी आहे आपली बेगळा नगरची पोलीस चौकी ती आम्हाला गंगानगर मध्ये पाहिजे किंवा आम्हाला नवीन पोलीस चौकी आपल्याला या भागामध्ये पाहिजे. आणि हा सर्वात मोठा प्रश्न आहे या भागामधला. आपल्याला या गुन्हेगारीतून सुटलो नाही तर आपली पुढची पिढी आपली मुलं या गुन्हेगाराच्या जवाटीमध्ये अडकतील, व्यसनामध्ये अडकतील. या गुन्हेगारीसाठी ज्यांचे राजकीय विरोध असतो त्यांना लोकांना आहेत तेच लोक यांना वारंवार काढतात, व्यसनी लावतात. यांना बाहेर काढण्यासाठी इथपर्यंत मला माहिती आहे की यांना बाहेर काढण्यासाठी कर्जावर पैसे देखील हेच लोक देतात. जे लोक जी मुलं यांना व्यसनाधीन करून यांच्याकडून गुन्हे घडवून आणतात, या लोकांना जेलमध्ये गेल्यानंतर सांगतात ठीक आहे आम्ही पैसे देऊ, पण त्याचा व्याज घेतात आणि त्यांना सोडून आणतात, त्यांना जामीन होतात. आणि ह्याच्यामुळे आपल्या इकडची गुन्हेगारी कमी होत नाही. आणि ही गुन्हेगारी कमी व्हायचं असेल तर प्रस्थापितांना तुम्ही हटवल्याशिवाय ही होणार नाही. आणि ही संधी चांगली चालून आलेली आहे की प्रस्थापितांना हटवा आणि तुमची गुन्हेगारी देखील त्याचबरोबर हटवा. मी तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी मी नगरसेवक म्हणून निवडून येईल, पहिला जो माझा या भागामधला जो पहिला काम असेल ते असेल या भागामध्ये सीसीटीव्ही बसवा. आणि दुसरा त्याच्यानंतर पुढच्या 6 महिने तर वर्षभरामध्ये आम्हाला पोलीस चौकी ही इथं नवीन बांधून द्या किंवा बेगळा नगरची पोलीस चौकी या द्या.